सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. सकाळचं आज धुकं पडले आणि थंडी परत कालपासून वाढलेली आहे आणि सूर्य असा छान मस्त उगवून वरती आलेला आहे. तर असं आहे आजचं सकाळचं गावाकडचं वातावरण. आणि नेमकं काय झालं, कारल्याच्या वेलाला कारलीच लागत नाही. काय झालं काय माहिती. कारल्याला माझी तर नजर नाही लागली, सारखं कारली आहेत आणि आत्ता बघितलं तर कारलीच नाही आहेत आणि वेल पण सुकून चालली आहेत. बहुतेक त्यांचा बहर संपलेला दिसतोय. फुलं आली आहेत पण मोठी कारली काय जास्त दिसत नाही आहेत. तर सुरुवात करते कामाला. झाडू वगैरे मारून घेते आणि सकाळी लवकर एकतर आधीच थंडीमुळे उठायचा कंटाळा येत होता आणि त्याच्यात अजून एक भर पडली आहे की उठायचं म्हणजे भीती वाटायला लागली आहे. तर ते काय आहे ते तुम्हाला मी सांगते. ते आम्हाला रात्रीच कळालं आहे. तर झालं असं आहे की आमच्या इकडे आहे ना वस्तीवरती, म्हणजे काल मोबाईलवरती असं हे केलं, मेसेज दिला आहे की आमच्या जवळच थोड्याच अंतरावर, म्हणजे आमचं जे घर आहे ते एकटं आहे. आमच्या घराला कोणाचा शेजार नाही आहे, म्हणजे कोणाचंच घर नाही आहे. आणि जी वस्ती आहे बरीचशीच घरं आहेत ती आमच्यापासून थोडंसं अंतरावर आहेत. एक 10 मिनिटाच्या अंतरावर वस्ती आहे. तिथं भरपूर सारी घरं आहेत. तर तिथे म्हणे बाजूलाच तिकडे कुठेतरी बिबट्या आला आहे. तर सांगा आता करायचं काय. एक झालं की एक टेन्शन चालूच आहे. आणि हे सगळे कसे निवांत, तो रोजचं जागा आहे त्यांचा की निवांत झोपायचं. आणि माझं चालू आहे स्वयंपाक. तर स्वयंपाकात काय बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवतेच. तर त्याच्यामुळे जास्त भीती वाटायला लागली सकाळी लवकर उठायची, की आधीच थंडीमुळे उठू वाटत नव्हतं आणि त्यात ते बिबट्या म्हटलं होतं मला. तर आधीच एकतर चोर आणि बिबट्या, मागे पण असंच बिबट्याला जवळच्या गावात होता तेव्हा पण मला अशीच भीती वाटत होती. आणि दरवर्षी आमच्याकडे थंडीच्या दिवसात काय ना काय असतंच. एक तर चोर तरी, नाहीतर हे बिबट्या तरी. करायचं काय आणि जगायचं कसं ते सांगा. शेंगदाणे भरपूर सारे भाजलेत आणि शेंगदाणे म्हटले की त्या ताईंची कमेंट मला आठवतीच आणि त्या ताईंनी मला रिप्लाय पण दिलेला आहे की छान पोळ्या झाल्यात आणि मला व्हिडिओ तुम्ही शेंगदाण्याची पोळी करून दाखवल्याबद्दल धन्यवाद. अशा पण म्हटल्या. माझ्याही मनाला बरं वाटलं की त्या नाराज झाल्या होत्या, त्यांना मी शेंगदाण्याची पोळी म्हणजे करून दाखवत नाही आहे त्याच्यामुळे. तर इकडे मी लसूण ठेचून घेतला आहे ह्याच्या भाजीला. बटाट्याची मी रस्सा भाजी बनवणार आहे. आत्याने इकडे पीठ भिजवून ठेवलं, झाकून ठेवलं. हवेने काय होते असं हे झाल्यासारखं, पीठ नाही भिजलं की चपात्या पण होत नाहीत. आणि ह्यांची भांडणं सारखी चालू असतात. ह्यांच्या भांडणाचा आवाज, त्या कोंबड्यांचा, शेळ्यांचा, सगळ्यांचा आवाज माझ्या व्हिडिओमध्ये असतो. तर आमच्याकडे आता बिबट्या आला. तर करायचं काय मला तुम्ही सांगा. आमचा गणेश तर एवढा घाबरला आहे की तो मला शाळेत जाऊसपर्यंत सांगत होता की माझ्यासोबत हा मित्र इथपर्यंत असतो, तो मित्र तिथपर्यंत असतो. एक तर तो खूप घाबरतो आणि त्याच्यात त्याला हे असं काय ऐकलं की जास्तच घाबरतो. आत्याने शेळ्यांना बरबडा आणलाय जाऊन तिकडून. तिकडे आमच्याकडे बरबडा हे गवत आहे, ते ना शेळ्यांचं एकदम आवडीचं आहे. आत्याची व्हिडिओ घेण्याच्या नादात थोडीशी माझी चपाती करपली, पण जाऊ द्या, मांजर खातील. मला पण आवडते करपलेली चपाती, असं काय नाही मांजरांनीच खावीन. बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आज ना फुल पातळ भाजी आहे, काही टेन्शन नाही. म्हणजे कसं झालं आहे, एकच भाजी बनवली त्याच्यामुळे पातळ भाजी आहे. अरे कशी भांडण करतायत, उगाचच विनाकारण भांडण करतात, त्यांचा आवाज येतोय. तर जाऊ द्या, ही चपाती काय करेल मी मांजरांना हे करेन, कारण माझा आहे उपवास गुरुवार. आणि आत्याने काय आणलं आहे बघा, खूप सारी तिकडं बोरांची झाडं आहेत आणि ती बोरं आत्याने आणली आहेत. तर ह्याला काय म्हणतात तुम्ही सांगा. ॲपल बोर म्हणतात, काशी बोरं वेगळी असतात ती जरा. खूप छान चवीला. आणि पुढून बघा ना, बरोबर सफरचंदासारखा कसा कलर आहे. तर आत्या घेऊन आली त्या बोरं अशी छान रानातली. आम्ही रानात मग नंतर मी काय केलं, पूजा मांडली, मी उपवासाचं खाल्लं, आत्याने जेवण केलं आणि रानात आलो आहे. तर कमी असल्यासारखं अजून ती डुकरांची पण त्याच्यात भर आहे. तर आमची मका मी तिकडे तळेगावला गेल्यावर पेरली होती आणि ती बघा, ही मका हे जे दिसतंय ना हिरवं हिरवं, ही सगळी मका आहे. तर झालं असं आहे की मका पेरली, मामाने पाणी दिलं आणि नेमकी रानात आता डुकरं एवढी त्रास द्यायला लागली आहेत की भरपूर सारा त्रास द्यायला लागले आहेत आणि मकाच त्यांनी खाल्ली 4 साऱ्यामधली. मग आम्ही म्हटलं चला बघूया लावून तरी कसं होतंय. बरीचशीच उगवली पण हे 4 सारीतली बरीचशीच मका त्यांनी खाल्लेली पण आहेत. आता हे नवीनच अजून लचांड आमच्या मागं लागलं ह्या डुकरांचं. काय करायचं सांगा. तो बिबट्या, ही डुकरं, काय कंटाळा आलाय. कसं काय माणसाने हे कर. तरी नशीब अजून त्या चोरांचा काय बोबाटा नाही आहे. नाहीतर तो जर चालू झाला की मग आम्हाला आहे ना सावध राहायचे, म्हणजे ते फोन करतात बघा की तुम्ही असंच सतर्क राहावा, सावध राहा, इकडे इकडे असे. आणि तो जर फोन आला की मग विषय संपला. मला तिथून पुढे काय रात्रीची झोप नाही. आणि हे बघा, ही अशी सुंदर मका उगवली आहे. पण मामा म्हणत होते की मोडूयात आपण, तिथे काय तर दुसरं काय पेरूयात. पण जाऊ द्या, काय झालं आहे, हाय एवढी तरी वैरणीला भरपूर होईल, कारण आता गाईंला वैरण काहीच नाही आहे. मग ही मका आली की त्याची वैरण होईल. काय आता असेल ते असेल, दिवस मावळला आहे. मला जायचं आहे मावशीकडे. मावशीकडे आज सत्यनारायणची पूजा आहे लग्नाची भावाच्या.
मग तिकडे जाणार आहे मी. जरा थोडंसं एवढं लावूया, बघूया किती वेळ लागतो आहे. आणि एवढं झालं की मग आम्ही जातो. तर जायची पण आता भीती वाटायला लागली, कारण कसं होतं गाडीवर जावं लागणार आहे. थोडं अंतर मावशीचं म्हणजे गाव जवळच आहे बाजूला, पण जावं तर लागणार आहे, कारण आता मग भावाच्या लग्नाची पूजा आहे म्हणल्या सत्यनारायणची, त्याच्यासाठी जावं लागणार आहे. तर सुंदर अशी ही मका रानात उगवली होती, पण काय केले या डुकरांनी काय केले, बरीचशीच खाल्ली आहे. बघूया आता केवढी उगवते आणि केवढी राहते. आवरून जाते मी तिकडे. आणि मला पोचायला थोडासा उशीरच लागला होता. सगळेजण माझी वाट बघत बसले होते. आणि आमच्याकडे ना सत्यनारायणच्या पूजे दिवशी संध्याकाळी असं कार्यक्रम असतो की नवरीची ना ओटी भरतात. सगळ्या बायका जमतात आणि नवरीची ओटी भरतात, दोघांना असं बसवतात, छान हार वगैरे घालायचे. आणि आमच्या गावी ना ही शाल म्हणजे नवरदेवाला ना ही शाल हळदीपासून त्याच्या अंगावरती असते. हळदीला म्हणजे हळद लावताना आणि नंतर पण असं कार्यक्रमाला घेतात ती शाल. मला आता मी गाठ मारली आणि औक्षण करायला सुरुवात केली. आता औक्षण करून मी वहिनीची ओटी भरते. म्हणजे मग काय करतील, बाकीच्या ज्या बायका आल्यात त्या सगळ्या मिळून छान अशी ओटी भरतील. आणि मग काय चालू होती मस्त अशी गाणी वगैरे, छान असतात ना गावाला ना असं काहीतरी. कार्यक्रम खूप छान करतात. तर सगळ्या बायकांनी आता सुरुवात केली आहे. मी तोपर्यंत काय करते, सत्यनारायणच्या पाया पडून येते, कारण मला लगेचच घरी जायचं आहे. कारण मी प्रसाद घेणार आहे, घरी जाणार आहे. मावशीकडे काही म्हणजे जेवायला वगैरे थांबणार नाही आहे. का माझा आहे उपवास, मला घरी जाऊन ती ह्याची गुरुवारची कहाणी, आरती हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे मी जेवायला काय थांबणार. आणि ही पोरगी बघा, ती सगळ्यांना हळदी कुंकू हे करते, लावते. माझी भाची आहे, मावस भावाची मोठी मुलगी परी. ती जशा बायका तिकडे वहिनीला लावलं, इकडे भावाला हे केलं की ही पण सगळ्याला छान बायकांना हळदी कुंकू लावते. आणि मस्त बायका ओटी भरायला एक जण उठत होत्या, त्या पण जाऊन प्रसाद घेऊन आल्या. सगळ्यांनी जाऊन नमस्कार वगैरे करून प्रसाद घेऊन आल्यात. आणि मग आता मी निघणार आहे इथून. घरी आले, मला येसला थोडासा उशीर झालाच होता. मग आत्याने काय तोपर्यंत मस्त असं चुलीवरचं पिठलं बनवलेलं होतं. गुरुवार दिवशी आमच्याकडे पिठलंही होतंच. आणि छान चुलीवरचं गरमागरम पिठलं, भाकरी. आणि मी येताना काय केलं होतं, मावशीकडून थोडीशी मेथीची भाजी आणली होती. आज गुरुवार असल्यामुळे मेथीची भाजी आणि पूजेचा शिरा असा आहे आज जेवणात बेत. तर मग कसा वाटला आमचा जेवणाचा बेत, तोही तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही गुरुवारी आज काय काय बनवले तेही सांगा. तर चला सगळ्यांनी छान असं जेवण करायला. आत्याने थोडासा ठेचाही बनवलेला होता, मस्त असा जेवणात आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला तो सांगायला विसरू नका. आणि आमच्याकडचं हे बिबट्याचं आता बघूया किती दिवस चालतंय भीती, कारण गणेश आमचा सगळ्यात जास्त घाबरलेला आहे. आणि ह्यांची मस्ती बघा अजून पण चालू आहे. मी आले होते तिकडून, मामा जेवण करून झोपले आणि गणेश आणि हे गेलेत. आमच्याकडे ना इथेच दत्त मंदिर आहे, तिथे आता 7 दिवस सप्ताह असतो, कारण दत्त नवरात्र चालू झालेले आहेत. तर पारायण असतं तिथं. माझं पण आहे, पण मी नंतर करणार आहे. तर तिकडे गेले प्रसादाला. मग या सगळ्यांनी छान तुम्ही पण जेवण करायला.